नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली खूप उशिरा, 8:05 झालेत. आत्ता व्हिडिओला सुरुवात केली. दिवाबत्ती वगैरे कधीच झालेलं. चपात्या करायच्या होत्या थोड्याशा, आता गरम चपात्या केल्यात, सगळं आवरून ठेवलं. उद्यापासून थोडं सकाळची ड्युटी, मग थोडीशी तिची डब्याची तयारी करून ठेवली जरा, मी सकाळी उठून पटकन बनवून देता येईल. आणि आता निघालेत बाहेर कुठं जायचं मला, हे घ्यायचं आपल्या माताराणीसाठी. मी साडी इथून घेऊन जात असते. मला तिथल्या ना साड्या किती स्वस्त महाग असो, मला त्यांचा विश्वासच नाही. इथून कधी पण जेव्हा मी गेले ना, कधी पण बघा, कोल्हापूरच्या आईला असू दे किंवा रेणुका माताला असू दे, मी इथून साड्या घेऊन जात असते. आणि आता मला मेघाने फोन केला. मेघा कोण माहिती आहे तुम्हाला, जे वांगाची क्रीम वगैरे देते, सगळ्यांना माहिती आहे मेघा माने. तिने मला फोन केला. मला बोलली, आई मी आता व्हिडिओ बघितला, तू साडी घ्यायला जाणार आहे. तर तिची पण देवी रेणुका माता आहे. मला बोलली मी जेव्हा जाईल तेव्हा जाईल, पण तू सगळं घे, मला सांग, मी पैसे पाठवते तुला, आणि तू माझ्या नावची ओटी घेऊन जाते. ते तू चाललीच आहे तर मग आता मेघासाठी पण एक साडी आणि माझ्यासाठी पण, म्हणजे देवीला देण्यासाठी 2 साड्या. आणि साहेब या, चला निघूया. साहेब आज पूर्ण व्हाईट एकदम. शर्ट तर आहेच, पण पॅन्टसुद्धा व्हाईट. बघा, हे धुवायला किती जीव निघतो. छान झाल्यात बिल्डिंग आता मस्त. इथे ना मेघा येणार आहेत राहायला. मेघाची त्यांची बिल्डिंग आहेत, म्हणजे तुटलेले. आता कामं बघा एवढे झालेत. आम्ही इथं राहायला आलो आणि मेघा इथून दुसरीकडे राहायला गेली. तुम्हाला दाखवलं. आता इथे येणार थोड्या दिवसामध्ये. अजून मला वाटतं 1 वर्षभर तरी लागणार सगळं कंप्लीट व्हायला. आलेत आता इथे. हे ना 9 वाजता बंद होतं, कारण इकडं 2-3 ठिकाणी मला खरेदी करायची, तर ते बंद होतं. साहेब गेले तिकडं. साहेबांचं पण काही गेले समोर दिसतं. त्याचं मित्राचं दुकान आहे इथं. बघा हे पंढरीनाथ, इथं बघा किती छान आहेत. साड्या बघा किती सुंदर. पहिल्या माझ्या टोटली साड्या इकडनं असायच्या, म्हणजे अगोदर. इतक्या वर्ष माझं एकच आहे फिक्स दुकान होतं, आणि नंतर मग जरा हिंदमाताला घ्यायला लागले. मी नेहमी सांगत असते ना, इथे काठपदर ज्या नऊवारी असतात ना, एकदम भारी असतात. इथे खूप छान भेटतात. देवीला जेव्हा पण मी आणते ना, तर इथून आणते साड्या. तुम्हाला दाखवते बघा, जशा पाहिजे ना तशा या नऊवारी. आणि मी 6 वारी नाही घेत आहे. जेव्हा देवीला घेते ना, पूर्ण घेते 9 वार. हलक्या भारी जशा पाहिजे असले तशा असतात. या कमी याच्यामध्ये असतात थोड्याशा. आणि हे वरती ज्या लाईन आहे ना, एकदम छान असतात. ते यातल्या घेत असते मी नेहमी. आता मला असे भरपूरकडे इथं कलर दाखवत आहे. आता मला जो आवडेल तो मी घेईल. आता संगीताने 2 सांगितले. येत होते, संगीताचा फोन आलेला. तर आता 3 साड्या घ्यायच्या म्हटलं. थोडेसे कलर बघूया आता कोणता घेते. आता एक तर हिरवा, कोणाला तरी एकीचा हिरवा घ्यावा लागेल. हिरवा तर एकदम डार्क मस्त आहे बघा, इथे छान आहे असं. यामध्ये ना फोनमध्ये वेगळा दिसतो, पण एकदम हिरवा आहे, एकदम डार्क आहे. आणि अजून हिरव्यामध्ये दाखव या, इकडे आहेत बघा या साईडला. हिरवेच कलर जास्त दाखवा मला, बघू द्या. हां हिरवा आणि हे द्या, रेड नको. संगीताने मला 2 सांगितल्या. चांदवडला पण आमची रेणुका माता आहे. ती नाशिकला उतरून चांदवडला जाणार आहे, म्हणून ती बोलली माझ्यासाठी 2 की 1 रेणुका माताला इकडे आणि 1 चांदवडच्या आईला. तिला 2, मेघाची 1 आणि माझी 1. त्या झाले. आता सासूबाईसाठी दुसरे बघते, कारण अधिक महिन्यामध्ये सासूबाईला द्यायला पाहिजे ना. आई तर नाही आहे, आई गेली तर ठीक आहे. सासूबाईसाठी 1 साडी काढते, दुसरी आणि 1 द्या. हे बघा इकडे सगळं आहे. मला ब्लाऊज पीस पण काढा हिरवा, ओटीवर द्यायला. ओटीवर द्यायचं आहे. इकडे सगळे ब्लाऊज पीस असतं त्यांच्याकडे. हे काय ड्रेस पीस ठेवले का आता? आणि असे पण असतात, असं ज्यांना पाहिजे असे घेतात ना मॅचिंग करून. पण मी नाही शिवत, एक पण नाही शिवत असा. सगळे मी
हां ते चार चार ठेवलेत. पिवळा हां बस ते चार. व्यवस्थित काढा सगळे. असे डाग नको देवाला वगैरे अजिबात हे नका लावू. स्वच्छ एकदम क्लीन द्या म्हणजे एकदम चकाचक सगळे ग्रीन काढा. साठी यांच्यातलं घेते पण त्यांना ना एक तर घ्यावा कुठला कलर. मला तर ना हे बघा हे सगळ्यांमध्ये हे सगळे मी काढले. साहेब तिकडं त्यांच्या मित्राकडेच आहे अजून बघा अजूनही इकडं आले नाही. मी हे सगळे काढले पण मला आवडला फक्त हाच कलर. आणि त्यांचं काय होतं आहे त्यांना लवकर कुठली माझी वस्तू चॉईस होत नाही. म्हणजे कलरचं त्यांचं माझं थोडंसं जमत नाही ते. पण मला हा कलर आवडला. हे नाही असा डार्क नाही आहे लाईट कलर पण छान वाटतं. आणि त्यांना असं खूप डार्क आवडतं. कुठला कलर घेऊ आता ते काही कळत नाही. बघू साहेब येतील तेव्हा. पंकजबाईंनी शर्ट घातलं आहे ना तसं तुमच्या याच्यासारखा ते हे पण आपली खरेदी करून आलेत. आणलं का सगळं जेवढं पाहिजे. ठीक आहे बाई यांनी नवीनच काढले बघा. मी बोलले मला नवीन ब्लाऊज पीसमधले ते नवीन सगळे चार काढून द्या. हां आता हे बघा हे कलर घेतलेत आता पिशव्या. एक गाडीला लावली एक मी हातात घेतली. सासूबाईसाठी पण घेतलं आहे. चला आता घरी जाऊन आता मला टिकल्या घ्यायच्या पण आता काय किती वाजले साहेब. 9 वाजले. लालबाग साईडने जाऊया. लालबाग साईडने जाऊया का उलट होईल ना. साहेब थांबा जरा. पिशव्या 4 झाल्या हातात ना. पिशव्या घेऊन माझ्या पुढे पळत आहे लिफ्टपर्यंत जायला. माझ्याकडे एक पण नाही दिली आणि एवढे जोरात माझ्यापेक्षा फास्ट पळत गेलेत. लिफ्ट पण आली लगेच. आता आले मी बघा 9:30 वाजले तरी फटाफट घेतलं सगळं आणि आले. आता काय काय घेतलं ते दाखवते म्हणजे मला चेंज करता येईल. हा ड्रेस आहे ना खूप टोचका येत असं टोचतो असं त्याचं आतलं जे आहे ना चमक तिलाही टोचते मला. गरम्याचं नको वाटतं घालायला. AC लावली घरामध्ये बरं वाटतं. घरात थंड आहे पण बाहेर गेलं खूप अवघड आहे. काय काय आणले ते दाखवते. आता संगीतासाठी मी एक आता संगीताची एकच आली हातामध्ये थांबा दाखवते. मेघाने सांगितलेलं मला तर मेघासाठी हा एक कलर घेतला आहे ग्रीन हिरवा कलर घेतला आहे. कारण ती मला बोललेली एक आंबा कलर घे किंवा ग्रीन घे. मग तिच्याने ग्रीनच भेटला. एकदम मस्त आहे बघा असं छान एकदम रसरशीत आहे एकदम डार्क आहे किनार वगैरे चांगली आहे. आणि किंमत ते सेम ब्लाऊज पीस पण तसे घेतले मी. कानुसी साडी कशी न्यायची 795 रुपये या साडीचे. 795ला होती. चांगल्यातली घेतली कारण देवाला एवढं लांब जायचं म्हणून कमी नाही करायचं. आणि जे मी ओटी देणार आहेत मी माझ्यासाठी पण हिरवीच घेतली. शक्यतो मी जास्त हिरवी किंवा राणी कलर नेत असते. मागच्या वेळेला मी राणी कलर नेलेला आणि आता हिरवाच घेतला. सेम मेघाचा आणि माझं सेम आहेत बघा काहीच फरक नाही सेम आहेत एकदम. ब्लाऊज पीस सगळ्या याच्यावर मी हिरवेच घेतले. तर ही माझ्यासाठी आणि मेघासाठी झाली. मला बऱ्याच ताई ना मेघाचा नंबर मागत होत्या पण तेवढं ना मी कमेंटला रिप्लाय देत नव्हते आणि माझ्या नंतर लक्षातूनच केलं. हा एकदम असा मस्त छान आंबा कलर आहे त्याचा पिवळसर पिकलेला आंबा असा. हा संगीताला 2 ठिकाणी उटी भरायची आहेत ना तर हा तिथे एक होईल. चांदवडला मला बोलले ब्लाऊज पीस पण घेतला त्याच्यावर. हे ब्लाऊज मी 35 रुपयेवाले घेतले तिथे. आणि हा एक राणी कलर बघा आता मी मागे आपलं याची देवीच्या नावानेच ओटी काढलेली नवरात्रीमध्ये तर सेम हा कलर आणलेला हा राणी कलर आणलेला. सगळ्या टोटली साड्यांना हिरवी बॉर्डर आहे हिरवा पदर आहे. सगळ्या मी हिरवच घेतले देवीचं. हा राणी कलर मी मागे देवीची बघा नवरात्रीमध्ये स्वामीच्या मी नावाने ओटी ठेवते तर ती असा मस्त हा राणी कलर तेव्हा घेतलेला सेम आता मी घेतला संगीतासाठी. ही रेणुका माताला ठेवणार ती तिकडे ओटी भरणार आणि ती एक चांदवडला. कॅमेऱ्याला काही होत आहे. ग्रीनच ब्लाऊज पीस घेतला आहे सगळ्या याच्या. हे झालं आणि हे साहेबांनी बरं त्यांच्यासाठी काय काय बनियन वगैरे आणलेत. सगळे छोटे कपडे जे लागतात सगळं ते घेऊन आले पण फक्त बनियन दाखवते. किती आणले 6 तर आता पावसाची लागणार. आणि छोटे कपडे वगैरे जे असतात सगळं ते पण आणले. आणि मी माझं पण काय आणलं पण तुम्हाला दाखवते. आणि तिथं मी तुम्हाला बोललेले बघा मला हाच कलर आवडलेला आहे ना दाखवले बघितले असे नुसते असे मला हे वाटत होते गावच्या सारखे. साहेबांना पण हाच आवडलेला हे बघा किनार वगैरे असे. तर हे झालेत
हा आणलाय सासूबाईसाठी, पण आता सासूबाईला आवडेल की नाही याची गॅरंटी नाही मला, हा कलर आवडेल म्हणून आहे ना. बुट्या नाही त्याच्या. आता त्या बुट्ट्या आहे काय ते नाही माहिती, पण कलर आवडला का तुम्हाला? कलरला काही नाही जात. हा पण कलर आता रुपयाच काही कारणच नव्हतं ना. पण ते आता अधिक महिन्यामध्ये द्यायचं राहते ना म्हणून दिलं. म्हटलं तर माझी आई तर गेली म्हणतात आईला देवा, तर मग आता जाऊ दे सासूबाईला तरी देऊ द्या. काय करावं तुला. बघा आवडले का बघा, आता इथंच कॅमेरा चालू आहे. जरा ह्या ब्लाऊज पीस आहे ना, याच्या असा होता ना ब्लाऊज पीस सेम घेत होते, पण हा त्यांच्या अंगावर डल दिसला असता. मी थोडासा असं डार्कमध्ये घेतला, वेगळा ता घेतला काढून. हा ना मग घातलं ना डल वाटतं अंगावर, असं गावी कसं थोडं एवढं ठेप नाही राहत व्यवस्थित. त्यांना नाही माहिती कॅमेरा वगैरे चालू आहे, तर ते असं ना ते घातलेली साडीचं दाखवता यायला अशा बुट्ट्या असं येते. त्यांना ना चमक अजिबात आवडत नाही, साडीला चमकीचा प्रकार चालत नाही, तेव्हा असे डिझाईन असते ना ते नाही आवडत आहे. मग मी डिझाईन त्याच्यावर नव्हतीच आहे, पण मला तो कलर आवडलेला तिथं. आणि म्हटली आता आपण आपली देवीची ओटी घेऊन तिथं पण ह्या नवीन साडी घालते, त्या हिशोबाने मी ती घेतली. आहे का कलर चांगला? चांगला कपडा मऊ आहे ना? हा मऊ कपडा आहे. ब्लाऊज देईल का शिवून लगेच? त्याच्याबरोबर जाते तर बाजूला शिवून देतील लगेच ब्लाऊज. साहेब त्या ब्लाऊज शिवून आणतो, त्यांचं खूप असतं. माझे ड्रेस असू दे काय असू दे लगेच शिवायला घेऊन जातात. तर हे सगळं झालंय असं, हे साड्या वगैरे. ठीक आहे चालेल, चला आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.